गेल्या 8 दिवसापासून कोल्हापूर शहरासह घाटमाथ्यावर आहे ती पावसाची रिपरिप होताना आपल्याला पाहायला मिळाली आणि याच पार्श्वभूमीवर आहे ते जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये चढ होताना आपल्याला पाहायला मिळालं। सध्या मी पंचगंगा घाटावर उभी आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 8 दिवसापूर्वी पंचगंगा नदी आहे ती तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली होती, मात्र अद्याप ही पावसाची उघडझाप सुरू असल्याने पंचगंगा नदी अद्याप ही पात्राबाहेर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 8 दिवसापासून पाऊस आहे तो कोल्हापूर शहरामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाला। त्यासोबत घाटमाथ्यावर देखील पावसाची संततधार सुरू असल्याचं देखील पाहायला मिळालं। मात्र काल कंटिन्यू 3 तास आहे तो मुसळधार पाऊस कोल्हापूर शहरामध्ये झाला होता, त्यामुळे एकंदरीतच पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये आहे ती वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्यासोबतच कोल्हापुरातील अनेक सखल भागांमध्ये आहे देखील पाणी साचल्याचं देखील पाहायला मिळालं। यासोबतच पाहायला गेलं तर राधानगरी धरणाच्या 2 दरवाजातून आहे तो सध्या विसर्ग सुरू आहे। त्यासोबतच वारणा धरणाची 4ही दरवाजे उघडे आहेत, त्यामधून देखील विसर्ग आहे तो या नदीपात्रात होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर जिल्ह्यातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये आहे ती चढ उतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच सध्या पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये चढ उतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंचगंगेची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी पाहायला गेलं तर 30.6 फूट इतकी आहे ती पाणी पातळी आहे आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील एकंदरीतच पाहायला गेलं तर 41 बंधारे आहेत ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। दूधगंगा धरणातून देखील विसर्ग आहे तो आज सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर पुन्हा या नदी पाणीच्या पाणी पातळीत आहे तो वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते। काल दिवसभरात पाहायला गेलं तर सकाळपासून आहे ती पावसाची उघडझाप पाहायला मिळाली होती, मात्र दुपार नंतर आहे तो मुसळधार पावसामुळे आहे ते कोल्हापूर शहराला झोडपून काढलं होतं। आज सकाळपासून देखील पावसाची उघडझाप आहे ती पाहायला मिळत आहे। आता सध्या पावसाने थोडी उघडीप दिली आहे, मात्र दुपारनंतर पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे। त्यासोबतच पुढच्या 2 दिवसात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच पाहायला गेलं तर ह्या नदी पाणीच्या पाणी पातळीमध्ये आहे ती वाढ होण्याची शक्यता आहे। यासोबतच प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या नागरिकांना आहे तो सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। या गेल्या 8 दिवसामध्ये आहे ती पावसाची संततधार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यासोबतच यापुढे देखील पाऊस होण्याची शक्यता आहे ती हवामान विभागाच्या वतीनं आहे ती या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह कोल्हापूर।